आपण पाहताय महाधुरळा. अलीकडे तुमची कमी आणि आमदार अमल महाडिक यांची भेट जास्त होत आहे. हा टोला मारला होता आमदार सतेज पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना. खरं तर गेल्या अनेक वर्षापासून महाडिक आणि पाटील यांच्यातलं वाद संघर्ष आपण पाहतोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर अचानक आमदार सतेज पाटील यांचा मंत्री मुश्रीफ यांना हा टोला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर आमदार अमल महाडिक यांनी सुद्धा त्याचा खुलासा केला. होय, आमच्या भेटी होतात, पण लपून छपून नव्हे तर विविध कारणामुळं. या सगळ्या पार्श्वभूमीवर आगामी काळात राजकारण बदलणार का? पाटील आणि महाडिक गटातलं अंतर कमी होणार का? या सगळ्या संदर्भात बोलतायत अमल महाडिक. ऐका नेमकं काय म्हणाले आमदार अमल महाडिक. दर प्रत्येक महिन्याला मी स्वतः ठरवलं होतं की प्रत्येक वेगवेगळे विषय आपण जे महानगरपालिकेला पत्रव्यवहार करतो त्याचा पाठपुरावा करणं आणि त्या संदर्भात बैठका आहेत. प्रामुख्याने येणारा 1 महिन्यानंतर असणारा पाऊस असेल, त्याचबरोबर आत्तापर्यंत महानगरपालिकेला आलेले शासनाकडून प्रोजेक्ट असतील आणि त्या संदर्भात नवीन आयुक्त आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करणं, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांना मदत करणं, या भावनेतून विषय आहेत. मग त्यात कोल्हापूर शहरातला लाईटचा विषय असेल, त्याचबरोबर CCTV आहेत, रस्त्याच्या बाबतीतले विषय आहेत, जे अपूर्ण असणारे प्रोजेक्ट आहेत, या बाबतीमध्ये आज बैठक आहे. ओव्हरऑल सगळ्याच विषयासंदर्भात चर्चा आहे. यामध्ये गोकुळ संदर्भात साहेब काय सांगाल? आता उद्या आज मुदत संचालक मंडळी संपलेली आहे, प्रशासक मंडळ आले. या संदर्भामध्ये न्यायालयीन बाब आणि न्यायालयीन बाबामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्याबद्दल राज्य सरकार आणि गोकुळ दूध संघ आम्ही सगळे महायुती म्हणून काम करत असताना ज्या पद्धतीने चालले त्या पद्धतीने आता शासन करतं आहे. आणि त्या संदर्भात सगळेच मिळून या गोकुळ दूध संघात कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा असेल किंवा जे शेतकरी दूध उत्पादक शेतकरी आहेत यांच्या संघाच्या योग्य तो निर्णय होईल. सर्वोच्च न्यायालयात आता संचालक मंडळाचे धाव घेतलेले आहे. सर्किट बेंचच्या जे काही निर्णय आहेत त्यांना निर्णयाला त्यांनी आव्हान देण्याचा प्रयत्न केला असं वाटतं. बरं, नाही मला ह्यातली काही कल्पना नाही. तुम्ही आत्ता सांगता आहेत ही माहिती घेऊन मी त्या विषयावरती बोलीन आपल्याशी. पण न्यायव्यवस्था आहे आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून या मदतीमध्ये त्यांनी तो स्वीकारावा आणि उलट मदत करावी या प्रशासकाला. आणि त्याबद्दल त्यांना सहकार्याची भूमिका देऊन त्यातनं मदत करून संघ ज्या पद्धतीने चालला आहे व्यवस्थित आहे नाही आहे किंवा काय लोक बोलतात ह्यापेक्षा आपण मदत करून या संघाला कसं अजून गतवैभव प्राप्त करण्यासाठी सहकार्य करावं अशी माझी इच्छा आहे. साहेब, आता ज्या काही संस्था ज्या अवसानातल्या संस्थांची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे, सुनावणी प्रक्रिया, ही सुनावणी प्रक्रिया जलद व्हावी आणि निवडणुका लवकर लागव्यात असं तुम्हाला वाटतं का? यामध्ये मी बोलणं योग्य नाही, कारण न्यायालयानं काहीतरी त्यात अटीशर्ती घालून त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि तेवढं ते काम करतील. कारण मला खात्री आहे प्रशासन जे सरकार आहे हे सरकार शेतकऱ्याच्या बाजूने आणि शेतकऱ्याला न्याय द्यायची भूमिका करत आलेलं आहे आणि योग्य ते निर्णय ते घेतील. जे अधिकारी त्यांना नियुक्त केले त्याच्यामध्ये त्यांनी. मंत्री हसन मुश्रीफ यांच्यापेक्षा आपल्याशी भेटीगाठी जास्त होत असल्याचं बंटी पाटील यांनी आपल्या एका बैठकीमध्ये सांगितलं आहे. त्यात कितपत तथ्य आहे? याच्यामध्ये आम्ही KDC बँकेमध्ये मी संचालक आहे, तेही आहेत. आमची कुठं ना कुठं तरी भेट होत असते, योगायोगाने एकमेकाला दिसतो, हसतो. याच्या व्यतिरिक्त काही राजकीय नाही, पण बँकेच्या हिताचे असतील ते निर्णय असतील किंवा कुठं वेगवेगळे राजकारणामधले जिल्ह्याच्या हिताचे निर्णय असतील त्याची भेट होती, तिथं चर्चा होतात आमच्या. बाकी असं लपून छपून काहीच नाही. आमच्या सगळ्या ओपन बैठक आहेत आणि भेटी आहे. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.